जय भारत मित्रांनो, आज महाराष्ट्रात आणि देशातल्याही काही भागामध्ये गणपती बसत आहेत। त्या अनुषंगाने बऱ्याच माझ्या एफबी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये आणि मेसेंजरलाही मला मेसेज केले होते की या गणपतीचं मूळ नेमकं काय आहे या संदर्भामध्ये थोडंसं मतप्रदर्शन करा। आता गणपतीच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, किंवा महात्मा फुलेंनीही गणपतीवरती लिहिलेलं आहे। तर आज जो गणपती आपल्याला दिसतो तो ब्राह्मणी गणपती दिसतो। ब्राह्मणांचा देव म्हणूनच गणपतीची ओळख आज जनमानसामध्ये आहे। आणि गणपतीचं जे पूजन आहे किंवा गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या काही फक्त आपल्या देशामध्येच बघायला मिळत नाहीत, तर आजचा पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, किंवा वायव्य भागातले जे देश आहेत, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, त्यानंतर चीन, मंगोलिया, तिबेट, त्यानंतर इकडे साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, जपान, त्यानंतर पूर्वेकडचे जे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, म्यामा वगैरे या सर्व देशांमध्ये भारताचे जे चोही बाजूचे जे देश आहेत, श्रीलंका वगैरे, या देशांमध्ये आपल्याला गणपतीचे पूजन, गणपतीची मंदिरं आणि गणपतीच्या मूर्त्या दिसून येतात। तर याचं नेमकं काय कारण आहे हे सुद्धा आपण आजच्या या एफबी लाईव्ह मध्ये बघणार आहोत। तर मुळामध्ये गणपती म्हणजे काय हे आपण बघूया। गणपती या शब्दाचा अर्थ काय? तर गणपती हा दोन शब्दांपासून बनलेला आहे, गण अधिक पती। गण म्हणजे काय तर जनता, आणि पती म्हणजे काय तर त्या जनतेचा प्रमुख, असा त्याचा अर्थ आहे। तर याचं मूळ जर शोधायला गेलं तर ते तुम्हाला आपल्या प्राचीन इतिहासाकडे जावं लागेल। आपल्याला माहिती आहे की बुद्धाच्या काळामध्ये गण व्यवस्था होती, वेगवेगळे गण होते। बुद्ध हे शाक्य गणाचे होते, त्यांचे मामाचं जे कुळ होतं ते गण होता तो कोलीय गण होता। असे 16 महाजनपद बुद्धाच्या काळामध्ये भारतामध्ये होते। कोसल होता, मगध हे होतं, असे अनेक होते, 16 होते जवळपास। आणि या सगळ्यांना गण म्हटलं जायचं, आणि त्या गणाचा जो अध्यक्ष असायचा त्याला गणपती, गणाध्यक्ष, गणराज या नावानं त्याला संबोधलं जायचं, म्हणजे मूळ तिथे। आता बुद्धाचा जर विचार केला तर बुद्धाचा जे कोलीय गण होता त्या कोलीय गणाचं गणचिन्ह हे हत्ती होतं, याला टॉटेम म्हणू आपण, कुलचिन्ह किंवा गणचिन्ह, टॉटेम, तो हत्ती होता। कॉम्रेड शरद पाटलांनी जी थिअरी मांडलेली आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर हे जे टॉटेम आहेत किंवा जे कुलचिन्ह किंवा जे गणचिन्ह आहेत, सुरुवातीला गणचिन्ह होते, गणचिन्हाचेच पुढे मग कुलचिन्ह झाले। तर हे जे टॉटेम आहेत ऍक्च्युअल मध्ये जेव्हा माणूस हा जंगलामध्ये भटकत होता, भटक्या अवस्थेमध्ये होता, किंवा प्राण्यांची शिकार करून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता, त्या काळामध्ये प्रामुख्याने जी टोळी ज्या प्राण्याच्या शिकारीवर अवलंबून असे, पुढे चालून जेव्हा शेतीचा शोध लागला आणि ती जी टोळी आहे ती स्थिर स्थावर झाली, तेव्हा आपल्या पूर्वजांना, ज्या प्राण्याच्या शिकारीमुळे आपले पूर्वज हे जगले आणि आपण इथपर्यंत आलो, त्या प्राण्याविषयी कृतज्ञता म्हणून तो प्राणी ज्याला ते त्यांचे पूर्वज मारून खात होते तो पुढच्या पिढ्यांसाठी पूज्य झाला। अशी ही टॉटेम किंवा गणचिन्हांची एक थिअरी ही कॉम्रेड शरद पाटील यांनी मांडलेली आहे। त्या अनुषंगाने बघितलं, कोलीय गण जो होता, जे बुद्धाचं मामे कुळ होतं, तर या कोलीय गणाचं जे कुलचिन्ह, गणचिन्ह होतं ते हत्ती होतं। याचा अर्थ या गणाचे जे काही पूर्वज होते
त्या रानटी अवस्थेमध्ये, जंगली अवस्थेमध्ये जेव्हा ते वन्य प्राण्याचा शिकार करून राहत होते, त्या काळामध्ये ते हत्तीची शिकार करून राहत असावेत, असं त्यातून आपल्याला अर्थ काढता येतो. तर आपल्याला माहिती आहे की बुद्धाच्या आईला म्हणजे महामायेला जेव्हा एक स्वप्न पडतं, ती गरोदरावस्थेमध्ये स्वप्न पडतं, एक पांढरा हत्ती तिच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि तिला तुझ्या पोटी बुद्ध जन्माला येणार आहे अशा पद्धतीचं भविष्यवाणी त्यात गर्भातून स्वप्नामध्ये तिला करतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे काय आहे तर हे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये तिचं जे काही माहेर होतं, महामायेचं जे माहेर होतं, त्याचं कुलचिन्ह जे होतं, गणचिन्ह जे होतं हत्ती, तर त्याचं ते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्याला तिला त्या स्वप्न जे पडतं त्यामध्ये हत्ती वगैरे जातो, हे जे आपल्याला ते दिसतं. तर आपल्याला जर बुद्धाचे जे अनेक नावं आहेत, 100 नावं आहेत बुद्धाचे, त्या बुद्धाच्या 100 नावांमध्ये त्याला गणपती म्हटलेलं आहे, गणनायक म्हटलेलं आहे, विनायक म्हटलेलं आहे. त्या विनायकवर आपण पुढे येऊया. तर विनायक म्हणजे काय? आता विनायक आपल्याला माहिती आहे, गणपतीचं एक नाव विनायक आहे. विनायक म्हणजे काय? तर विनयाचा विनय ज्याच्यापासून सांगितलं जातं तो विनय, विनायक. विनयाचा विनय म्हणजे काय? तर भिक्खू संघाने कशा पद्धतीनं वागायला हवं त्याचे नियम, याचं जो प्रतिपादन करील तो विनायक. म्हणून तो कोण? बुद्ध. बुद्धाने ते विनयाचे नियम सांगितले म्हणून बुद्धाला विनायक म्हटलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे गणपतीलाही विनायक म्हणतात. मग पुढे चालून जेव्हा 250 वर्ष उलटल्यानंतर अशोक येतो, म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 250 वर्षांनी अशोक काळ येतो. तर अशोकाने मग त्याच्या काळामध्ये अनेक बुद्ध विहार आणि स्तूपांची निर्मिती केली. आणि ही जी काही हत्ती प्रतिमा होती, ज्याला बुद्ध धम्मामध्ये पवित्र स्थान प्राप्त झालं होतं, कारण बुद्धाचं जीवन चरित्र जर आपण बघितलं तर त्यामध्ये अनेकदा हत्ती येतो. आपल्याला माहिती आहे की राजा अजातशत्रू देवदत्ताच्या सांगण्यावरून त्यांच्या बुद्धाच्या अंगावरती हत्ती पाठवतो. स्वप्न सुद्धा मायेला हत्तीचं पडतं. त्याच्या कोलीय गणाचं गणचिन्ह हत्ती होतं. म्हणजे हत्ती हा जो आहे हा बुद्धाच्या चरित्रामध्ये व्यापून राहिलेला आहे. आणि त्याचं जे काही गण होता तो गणाच्या मुख्यालाही गणपती म्हटलं जात होतं. अशा पद्धतीनं मग जेव्हा अशोक विहारांची आणि स्तूपांची निर्मिती करतो तेव्हा त्या स्तूपामध्ये विहारमध्ये तुम्हाला हत्ती प्रतिमा दिसतात. पुढे चालून लेण्यांच्या निर्मिती होतात. अजिंठा लेणी बघा किंवा आपली वेरूळची लेणी बघा. वेरूळच्या लेणीत जर तुम्ही गेलात तर सुरुवातीलाच एंट्री केल्याबरोबर तुम्हाला महामायेचं मोठं शिल्प दिसेल आणि त्याच्या बाजूला 2 मोठमोठ्या गज प्रतिमा दिसतील, म्हणजे हत्तीच्या प्रतिमा दिसतील मोठमोठ्या. आपण याला जर गेलो, एलिफंटा केव्जला जर गेलो मुंबईजवळ, तर त्या नावच एलिफंटा केव्ज आहेत. म्हणजे मोठमोठे हत्ती आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसतील, त्या लेण्यांमध्ये आपल्याला दिसतील. आणि अशोकाने निर्माण केलेल्या सगळ्या विहारांमध्ये, स्तूपांमध्ये आपल्याला जागोजागी हत्ती प्रतिमा दिसतील. मग पुढे काय होतं की अशोकानंतर कनिष्काचा काळ येतो. अशोकानंतर 250-300 वर्षांनी कनिष्काचा काळ येतो, कुशाण सम्राट कनिष्क. आणि कनिष्काच्या काळामध्ये बुद्ध धम्मामध्ये एका वेगळ्या पंथाची निर्मिती होते. आणि तो पंथ म्हणजे महायान पंथ. म्हणजे आतापर्यंत एकच फक्त थेरवाद ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्याला हिनयान म्हटलं गेलेलं आहे. तर हिनयान म्हणजे छोटा पंथ आणि महायान म्हणजे मोठा पंथ असा त्याचा अर्थ आहे. तर आतापर्यंत फक्त थेरवादीच पंथ प्रामुख्याने बुद्ध धम्मामध्ये प्रमुख मानला जात होता. परंतु महायानमध्ये मग कनिष्काच्या काळामध्ये काय झालं तर ग्रीक प्रभाव असेल किंवा कुशाण प्रभाव असेल, तिकडची मूर्तीपूजा आपल्याकडे आली. आणि या महायान पंथाने कनिष्काच्या काळामध्ये पहिल्यांदाच बुद्धाच्या मूर्त्या निर्माण करायला सुरुवात केली. आणि बुद्धाच्या मूर्त्यांबरोबर मग हत्तीच्या मूर्त्या ठेवायलाही सुरुवात केली. महामायाचे शिल्प वगैरे हे जे तिथून पुढच्या काळामध्ये आता हे सगळे निर्माण होतात, हे लक्षात घ्या. मग या महायान पंथ जो आहे, तर या महायान पंथामध्येच पुढे चालून
5व्या शतकानंतर आणखी एक उपपंथ निर्माण होतो, ज्याला वज्रयान म्हणतात. हा गुप्त काळामध्ये साधारणतः या पंथाची निर्मिती आपल्याला दिसते. फाहियान जेव्हा भारतामध्ये येतो 4थ्या शतकामध्ये, तर त्याच्या काळापासून हळूहळू मग या वज्रयान पंथाची सुरुवात दिसते आपल्याला. व्हेनसांग जेव्हा 7व्या शतकात येतो तेव्हा वज्रयान पंथाची आपल्याला बरीच प्रगती झालेली दिसते. आणि पुढे मग 9व्या-10व्या शतकामध्ये जी पाल राजवट येते, या पाल राजवटीमध्ये आपल्याला वज्रयान पंथाचा प्रचंड विकास झालेला दिसतो. फाहियान आणि व्हेनसांग आपल्याला गणपतीच्या मूर्तीचं, आज जो गणपती आपल्याला दिसतो म्हणजे एका मनुष्याच्या धडावर हत्तीचं शिर, अशा पद्धतीच्या प्रतिमेचं फाहियान आणि व्हेनसांग यांनी वर्णन केलेलं नाही. पण पुढे जेव्हा 9व्या-10व्या शतकामध्ये पाल राजवट येते, त्या काळामध्ये मात्र आपल्याला गणपतीच्या अशा पद्धतीच्या मूर्त्या सापडतात. म्हणजे पाल राजवटीमध्ये जो वज्रयान पंथ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विकास झाला होता. अनेक देवदेवतांच्या मूर्त्या त्या काळामध्ये निर्माण झाल्या होत्या. या सगळ्या देवदेवता बौद्ध होत्या, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला वाटत असेल या मूर्त्या कशासाठी तयार केल्यात, तर त्याचं कारण असं होतं की जसं बघा आपण शाळा शिकतो, लहान लहान मुलं, आपण सुद्धा स्वतः शिकलेलो आहोत. पहिलीपासून ते 10वी पर्यंत, पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत आपण शिक्षण घेतो. आपले पुस्तकं बघा कसे असतात. पहिलीला जेव्हा मुलगा येतो तेव्हा त्याचं पुस्तक बघा, त्याच्या पुस्तकामध्ये तुम्हाला चित्रांची भडीमार दिसेल. जसं जशी इयत्ता पुढे जाते तसे तसे चित्र हळूहळू कमी कमी होत जातात. आणि मग ग्रॅज्युएशनला 12वी ग्रॅज्युएशनला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला त्या पुस्तकामध्ये चित्र दिसणार नाहीत. या पहिलीच्या लहान लहान मुलांना शिकवण्यासाठी चित्रांचा वापर का केला जातो? कारण असं आहे की त्या मुलांचा संबोध भाषेविषयी असेल किंवा शिक्षणाविषयी असेल, ज्ञान घेण्याविषयी असेल, त्यांचे संबोध स्पष्ट नसतात. त्या लहान मुलांना त्या चित्रांच्या माध्यमातून त्यांचे संबोध क्लिअर करणं अधिक सोपं जातं, म्हणून ते चित्र त्यामध्ये त्या पुस्तकांमध्ये टाकलेले असतात. त्याच पद्धतीनं जो सामान्य जन असतो, जो ब्रिलियंट वर्ग असतो, त्याला बुद्धाचा विचार काय आहे ते सांगण्यासाठी बुद्धाच्या मूर्तीची गरज नाही, परंतु जो सामान्य माणूस आहे त्याला बुद्ध विचार समजून सांगण्यासाठी महायान पंथात आणि पुढे वज्रयान पंथामध्ये या मूर्त्या निर्माण करण्यात आलेल्या, हे लक्षात घ्या. पण पुढे चालून काय झालं, जेव्हा पाल राजवट कोलॅप्स होते आणि सेन राजवट येते, त्या काळामध्ये बुद्धिझमचा हळूहळू लोप पाहून ब्राह्मनिझम पुढे येतो. आणि मग जो बुद्धाचा जो मूळ विचार होता, जो विचार सांगण्यासाठी या मूर्ती पूजा पुढे आलेल्या होत्या, तो बुद्धाचा विचार पाठीमागच राहून जातो आणि या मूर्त्यांचा स्तोम मग ब्राह्मण वाढवायला सुरुवात करतात. आणि त्या मूर्त्यांचा मग वेगवेगळ्या भाकड कथा पुराणांच्या रूपाने रचल्या जातात. त्यालाच ब्राह्मणवाद, ब्राह्मनिझम किंवा ब्राह्मण धर्म त्याला म्हणतात. हे लक्षात घ्या. या सगळ्या मूर्त्या आज ज्या तुम्हाला दिसतात, या सगळ्या बुद्धाच्या आणि बुद्ध धम्माशी संबंधित जे काही वेगवेगळे अर्हत महंत जे त्यामध्ये झालेले आहेत, त्यांच्याच या मूर्त्या आहेत, हे लक्षात घ्या. जे वेगवेगळे बोधिसत्व बुद्ध परंपरेमध्ये मानल्या जातात, त्यांच्या या मूर्त्या आहेत. त्या मूर्त्या कशासाठी जनमानसामध्ये, म्हणजे त्या मूर्त्या कशासाठी निर्माण करण्यात आल्या होत्या, तर जनमानसामध्ये बुद्धाचा विचार योग्य पद्धतीने सामान्य माणसाला समजावा यासाठी या मूर्त्यांची निर्मिती करण्यात आली होती. पण पाल राजवट कोलॅप्स झाल्यानंतर जो मूळ बुद्धाचा विचार होता तो मागे पडला आणि या मूर्त्यांचाच स्तोम वाढत गेलं. आणि ब्राह्मणांनी मग पुढे त्यामध्ये शिरकाव केल्यानंतर या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कथा कहाण्या रचल्या. त्यासाठी जातक कथा असतील बुद्धाचे किंवा बुद्ध धम्माचे वेगवेगळे साहित्य असेल, त्याचं पूर्ण रूपांतरण हे ब्राह्मणी साहित्यामध्ये करण्यात आलं आणि आजच्या देवदेवता निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आता या जे काही वज्रयान पंथ आहे किंवा त्याला तंत्रयान सुद्धा म्हणतात, तांत्रिक सगळं तिथे आपल्याला कारभार सगळा त्या पंथामध्ये दिसतो. त्यामध्ये हा जो काही गणपती आहे तर तो अवलौकितेश्वर बोधिसत्व एक मानला जातो वज्रयान पंथामध्ये. या अवलौकितेश्वरचाच अवतार म्हणजेच हा गणपती मानला जातो. कुठे? वज्रयान पंथामध्ये, म्हणजे तंत्रयान पंथामध्ये. तंत्रयान पंथ आजच्या तिबेट, भूतान या भागामध्ये आहे, किंवा आपला लडाखमध्ये हा पंथ आहे, नेपाळमध्ये हा पंथ आहे. या पंथामध्ये
हा जो काही गणपती आहे हा अवलोकितेश्वराचा अवतार मानला जातो. त्याला धर्मपाल म्हटलं जाते. धम्मपाल म्हणजे धर्म, बुद्ध धम्माचा रक्षक या अर्थानं त्याला त्या ठिकाणी मानलं जातं. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या ज्या काही वेगवेगळ्या देशामध्ये या ज्या काही गणपतीच्या मूर्त्या दिसतात, आपल्या इथल्या ब्राह्मण धर्मीयांना किंवा ब्राह्मणांच्या कब्जात असलेल्या आपल्या बहुजनांना काय वाटतं की तिथे हिंदू धर्म होता, हिंदू धर्माच्या त्या मूर्त्या आहेत आणि मग तिथं हिंदू धर्माची जागा बुद्ध धम्माने घेतली आणि तिथून हिंदू धर्म नाहीसा झाला अशा पद्धतीने त्यांना वाटतं. पण हे तसं तुमच्या डोक्यातून काढून टाका. इतिहास तसा नाहीये. तिथे ज्या गणपतीच्या मूर्त्या दिसतात त्यांना तिथं वेगळ्या नावाने ओळखलं जातं. आता बघा, चीन आणि जपानमध्ये ज्या गणपतीच्या, भारतात ज्याला गणपती म्हणतात, त्या ज्या मूर्त्या तिथे दिसतात त्याला कांगीतेन असं म्हणतात. कांगीतेन. कांगीतेन या शब्दाचा अर्थ आहे धम्मरक्षक, धर्माचा रक्षक. कोणता धम्म? बुद्ध धम्म. बुद्ध धम्माचा रक्षक या नावाने त्याला तिथं ओळखलं जातं. त्यानंतर जपानमध्ये त्याला विनायकतेन म्हणतात. विनायकतेन, जसं मी तुम्हाला सांगितलं, विनायक हे बुद्धाला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे. विनायकतेन हे जपानमध्ये त्याला म्हणतात. त्याच्यानंतर इंडोनेशियामध्ये, थायलंडमध्ये ज्या गणपतीच्या मूर्त्या आपल्याला दिसतात तर त्या गणपतीला थायलंडमध्ये तिराफिकानेत या नावाने ओळखलं जातं. बुद्ध धर्मातला एक धर्मरक्षक, याचाही अर्थ धर्मरक्षक आहे, धम्मरक्षक आहे. इंडोनेशियामध्ये मात्र बघा, तिची काही मूर्ती तुम्हाला माहिती आहे, इंडोनेशियाच्या नोटेवर तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसेल. आपल्याकडच्या लोकांना काय वाटतं, गणपतीची पूजा करतात त्या आपल्या. नाही, इंडोनेशियामध्ये जी गणपतीची मूर्ती त्यांच्या नोटेवर दिसते किंवा तिथे गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत, मंदिरं जे आहेत, जो गणपती तिथं पूजला जातो त्याला एलिफंट बुद्धा असं म्हणतात. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, एलिफंट बुद्धा. आणि इतर बाकीचे सगळे जे देश आहेत जिथे वेगवेगळ्या नावानं गणपती ओळखला जातो तिथं पर्यायी नाव पुन्हा एलिफंट हेडेड बुद्धा हे सुद्धा आहे गणपतीच्या मूर्तांचं. म्हणजे तिथे जो गणपती तुम्हाला दिसतो तो गणपती हा बुद्ध धम्मातील एक देवता म्हणून त्या ठिकाणी तो पूजला जातो आणि बुद्ध धम्माशी संबंधितच त्याची तिथं कथा त्याच्याशी तिथं प्रचलित आहेत आणि त्याला बुद्ध धम्माचं एक अंग मानलं जातं. हे आपण लक्षात घ्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट, मी ज्या देशांची नावे तुम्हाला सांगितली की कोणकोणत्या देशामध्ये बुद्ध धम्म गणपतीच्या मूर्त्या सापडतात, इराण, अफगाणिस्तान किंवा वरचा रशियाचा वरचा भाग किंवा इकडचा, ज्या ज्या देशांची मी तुम्हाला नावे सांगितली, प्राचीन काळी त्या देशांमध्ये अगदी 10व्या शतकापर्यंत त्या देशांमध्ये बुद्ध धम्म होता, हिंदू धर्म नव्हता. हिंदू हे नाव मुघल काळामध्ये आलेलं आहे. परकीयांनी ते आपल्याला नाव दिलेलं आहे. आणि जो ब्राह्मणांनी जो बुद्धिझम कन्व्हर्ट केला, बुद्ध धम्म कन्व्हर्ट केला, त्याला हिंदू असं म्हटलेलं आहे. पुढच्या काळात ब्राह्मणांनी कब्जा केल्यामुळे त्याचं वेगळं स्वरूप इथे प्रचलित झालं होतं आणि त्याला बुद्ध धम्माशी रिलेट करता आलं नाही परकीयांना, म्हणून त्यांनी त्याला हिंदू म्हटलं. हे लक्षात घ्या. हिंदू इथल्या लोकांना नाव होतं अगोदर त्यांनी दिलेलं, हळूहळू त्यांच्या धर्माला, त्यांचा तो जे धर्म पाळतात त्यालाच हिंदू नाव घेतलं गेलं. आता हे स्वतःला सनातन म्हणायला लागले. अरे पण सनातन काय, धर्माचं नाव जे असतं ते नाम असतं. यांना व्याकरणाची सुद्धा जाणीव नाहीये. सनातन म्हणणाऱ्यांना व्याकरणाचंही ज्ञान नाहीये. एखाद्या धर्माचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या गावाचं नाव, एखाद्या देशाचं नाव, एखाद्या प्रदेशाचं नाव हे नाम असतं. शब्दाच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे माहिती आहे ना. कोणत्याही व्यक्तीचं नाव, एखाद्या प्रदेशाचं नाव, एखाद्या धर्माचं नाव, एखाद्या पुस्तकाचं नाव हे नाम असतं, नाम, विशेषण नाही. सनातन हे व्याकरणिक दृष्टिकोनातून विशेषण आहे. सनातन या शब्दाचा अर्थ होतो प्राचीन काळापासून चालत आलेले, असा त्याचा अर्थ आहे. पण चालत आलेलं काय, सनातन धम्म समजा, सनातन धर्म, धर्म हे नाव झालं, सनातन हे विशेषण आहे. आणि बुद्धाचं वचन आहे ईस धम्मो सनातनो. बुद्धाने सांगितलेलं आहे की वैराने वैर मिटत नाही तर अवैराने वैर मिटतं, हाच सनातन धर्म आहे, असं बुद्धाचं एक वचन आहे. आणि यांना काय वाटतं, सनातन म्हणजे आपलंच. सनातन हा शब्द सुद्धा बुद्धाकडून तुम्ही आजचे जे काही बसलेत शंकराचार्य वगैरे किंवा या
तथाकथित ब्राह्मण धर्माचे जे काही प्रमुख बसलेले आहेत त्यांनी तो सनातन शब्द सुद्धा बुद्धाकडूनच चोरलेला आहे. सगळे चोर भरलेले आहेत आणि ते आपल्या मराठा बहुजनांना मूर्ख बनवत आहेत. आपल्या मराठा बहुजनांनी हा सत्य इतिहास थोडा समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक मानले जातात. 8 गणपतीचे फेमस असे मंदिर आहेत. रांजणगाव आहे किंवा थेऊर आहे, लेण्याद्री आहे, अशा 8 गणपती मानले जातात. अष्टविनायक म्हणतात त्यांना. पण हा जो अष्टविनायक शब्द आहे हा कुठून आलेला हे माहिती आहे का तुम्हाला? तर बुद्ध धम्माचे बुद्धाने सांगितलेला जो एक मार्ग होता त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. म्हणजे 8 वे ऑफ लाईफ त्यांनी सांगितलेले आहेत बुद्धाने. आणि या 8 मार्गाला सांगणारा कोण? विनायक. विनायक म्हणजे कोण? मी अगोदर स्पष्ट केलं, बुद्ध. अष्टविनायक म्हणजे 8 मार्ग मानवी जीवन सुखकर व्हावं म्हणून 8 मार्ग सांगणारा म्हणजेच अष्टविनायक कोण? बुद्ध. या अष्टविनायक तिथून आलेला आहे. म्हणजे हे सुद्धा तिकडून आलेला माल आहे, चोरलेला माल आहे, हे लक्षात घ्या. तर आजही तुम्ही जर तिबेटमध्ये गेले तर तिथे तुम्हाला गणपती पूजलेला दिसतो. गणपतीसाठी तिबेटियन जो वज्रयान पंथ आहे त्यामध्ये एक मंत्र म्हटला जातो. तो मंत्र आहे ओम आहागा हंग स्वाहा. तंत्रयान किंवा वज्रयान पंथातला हा गणपतीसाठी मंत्र आहे. आपल्याला जर आपल्या धर्माचा खऱ्या अर्थानं जर अभ्यास करायचा असेल तर तिबेटन साहित्य आपल्याला अभ्यासावं लागेल. तिबेटी साहित्य आजही आपण वाचलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की एकतर आपल्याला तिबेटन भाषा येत नाही, दुसरी गोष्ट तिबेटन भाषेचं ट्रान्सलेशन करणारा अजूनही पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळालेला नाहीये. लाखो तिबेटी भाषेतले लाखो ग्रंथ तसेच पडलेले आहेत आजही. ते जर वाचले तर आपल्याला आपलं सगळं खरं मूळ आपल्याला कळून जाईल. आपल्या आज ज्याला हिंदू धर्म म्हणतात ना त्या धर्माचं. आजचा हिंदू धर्म हा महायान आणि वज्रयान या जे काही पंथ होते बुद्ध धर्माचे त्याचंच बदललेलं रूप आहे. हे आपल्याला ते ग्रंथ वाचल्यानंतर बरोबर कळेल. तिथे तुम्हाला नाथपंथ दिसेल, तिथे तुम्हाला शाक्तपंथ दिसेल, सगळं आपले जे देवदेवता आहे सगळे तुम्हाला तिथं दिसतील. कृष्ण दिसेल, राम दिसेल. हे सगळे बुद्ध धर्मातले हे बोधिसत्व होते. राम सुद्धा, राम, कृष्ण, महादेव हे सगळे बोधिसत्व होते. तुम्हाला ते साहित्य वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर अगदी 18व्या शतकापर्यंत म्हणजे पेशवे काळापर्यंत, पेशवाईपर्यंत गणपती हा काही विशेष असा पूजला जाणारा देव नव्हता. 17व्या शतकामध्ये जे काही संत तुकोबाराय होऊन गेले त्यांनीही गणपतीचा निषेध केलेला आहे. गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ त्यांनी म्हटलेला आहे. आणि फक्त रखुमाईचा पती म्हणजे विठ्ठल जो आहे त्यालाच मी पूजणार अशा पद्धतीने त्यांनी शेवटी त्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. पण पेशवे काळामध्ये काय झालं, हा जो काही मागचा इतिहास होता हा सगळा लुप्त झालेला होता. आणि ब्राह्मणांना काय वाटलं, मग हा देव आपलाच आहे. कोकणामध्ये ब्राह्मण काय करायचे, याची पूजा करायचे. आणि मग त्यांनी काय केलं, हे पेशवे जे होते हे मूळ कोकणस्थ ब्राह्मण होते. कोकणातून ते चित्पावन ब्राह्मण, कोकणातून ते पुण्यामध्ये आले पेशवाईच्या निमित्ताने. मग ते कोकणातला जो काही महादेव आपला गणपती आहे त्यांनी पुण्यात आणला. आणि पेशवे मग पुढे चालून राज्यकर्ते बनले. सत्ता त्यांनी हडप केली छत्रपतींकडून. आणि मग त्या गणपतीला महत्व प्राप्त झालं. मग तो मोठ्या प्रमाणामध्ये तो उत्सव तिथं पेशवाईमध्ये सुरू झाला. मोठा उत्सव मनवायला जायला लागला पुण्यामध्ये. पुढे 1818ला पेशवाई नष्ट झाली. त्याच्यानंतर तो उत्सव पुन्हा थोडासा डिम झाला. पुढं मग पेशवाई या देशामध्ये आली पाहिजे म्हणून टिळक काम करत होता. मग टिळकाला पुन्हा वाटलं की मग आता त्याच्यामध्ये काय झालं होतं की 1869ला महात्मा फुलेंनी शिवजयंती सुरू केलेली होती. लोक मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीला यायला लागले होते. टिळकाचं माथं भणानलं. त्याला वाटलं जर लोक जर शिवजयंतीला जायला लागले आणि शिवाजी यांना खरं कळायला लागलं तर आपलं काही खरं नाही. कारण शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये ब्राह्मणांनी काय काय कारनामे केलेले आहेत, संभाजीराजांच्या विरोधात काय काय कारनामे केलेले आहेत, हे आता हळूहळू उघड होत आहे. लोकांना जर ते कळायला लागलं तर अवघड होईल. मग लोकांना पुन्हा ब्राह्मणिझम मध्ये आवळण्यासाठी पुन्हा मग त्यांनी काय केलं, 1894-95 काहीतरी हा सण पुन्हा सुरू केला. आणि हळूहळू मग तो 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा आणि आता 10 दिवसाचा आता सण सुरू झालेला आहे. काही काही ठिकाणी 12 दिवसाचा आहे. म्हणजे आपल्याला बैकावून टाकण्यासाठी हे सगळं उत्सव त्यांनी सुरू केलेला आहे. आजचं जे गणपतीचं चित्र आहे हे कुठून आलं माहितीये का? हे राजा रवी वर्माचे कर्तृत्व आहे.
तुम्ही राजा रवी वर्मा आज हिंदू धर्माचे म्हणून ज्या देवी देवतांचे चित्र तुम्हाला दिसतात ते सगळेच्या सगळे राजा रवी वर्माची कर्तुत आहे ही सगळी. तुम्हाला महालक्ष्मीचं चित्र दिसतं ते कुठून आलंय माहिती आहे तुम्हाला? ते चित्र तुम्ही वेरूळच्या लेणीमध्ये जा. त्या वेरूळच्या लेणीमध्ये जी मुख्य लेणी 16 नंबरची लेणी मध्ये जिथं ज्याला कैलास लेणी म्हणतात, एंट्री केल्याबरोबर पुढे तुम्हाला महामायेचं मोठं चित्र दिसेल, लेणी दिसेल, शिल्पचित्र दिसेल. एक्झॅक्ट कॉपी ती महालक्ष्मीची, एक्झॅक्ट कॉपी. म्हणजे महालक्ष्मी कॉपी केलेली त्या मूळ लेण्यांपासून. असे जेवढे चित्र तुम्हाला दिसतील, गणपती असेल किंवा इतर सगळे जे काही असतील, हे लेण्यांमधले जे काही मूर्त्या होत्या किंवा प्राचीन आपल्या विहारांमध्ये, आजचे मंदिरं म्हणजे मूळचे विहार आहेत. 500 वर्ष अगोदरचं कोणतंही मंदिर घ्या, ते मूळचं विहार आहे. त्याचं निरीक्षण करा, तुम्हाला बुद्ध मूर्त्या सापडतील, धम्मपाल तिथं सापडतील, बुद्ध धम्माशी संबंधित त्रिरत्न तुम्हाला तिथं सापडेल, त्रिरत्नाचं चिन्ह, अनेक गोष्टी तुम्ही निरीक्षण करा, तुम्हाला सापडेल. 500 वर्ष अगोदरचे सगळे जे काही मंदिरं आहेत हे बुद्ध विहार आहेत, हे छाती ठोकपणे सांगतोय मी. तर या राजा रवी वर्माने काय केलं, कारण कोणताही चित्रकार काही डोळे मिटून त्याच्या समोर प्रतिमा येत नाही आणि तो चित्र काढत नाही, त्याच्या समोर काहीतरी लागतं. तर याने अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून हे सगळे चित्र हे सगळं बघितलं आणि तिथं जाऊन ते चित्र सगळे तयार केले. मग ते आज हिंदू देवदेवता म्हणून ते चित्र तुमच्या आमच्या पुढे सगळ्या घराघरांमध्ये मिरवताना तुम्हाला दिसत आहेत. ही सगळी राजा रवी वर्माची कर्तुत आहे. त्यामुळं आज ज्याला गणपती म्हटलं जातं हा मुळात बुद्धाचाच एक अंश आहे, हे लक्षात घ्या. आता गणपतीचे जे काही वेगवेगळे नावं तुम्हाला दिसतात, वक्रतुंड, लंबोदर, हे सगळे त्या गणपतीच्या शरीराचं वर्णन आहे, हे लक्षात घ्या. लंबोदर म्हणजे काय? लांब पोटाचा उदर, लंबोदर ज्याचं लांब पोट आहे तो मोठ्या पोटाचा. वक्रतुंड म्हणजे काय? वाकड्या तुंड म्हणजे काय? सोंड, वाकड्या सोंडेचा. महाकाय म्हणजे काय? मोठा शरीर असलेला. सिंदूरवदन म्हणजे काय? सिंदूर म्हणजे काय? लालसर थोबाडा तोंड असलेला. म्हणजे अशी ऍक्च्युली ते गणपतीची ही स्तुती केलेली आहे. काय त्या रामदासानं त्या गणपतीला शिवी दिलेलं आहे, हे पण जरा चेक करावं लागेल. आता एखाद्याला जर वाकड्या तोंडाचं म्हटलं तर त्याला कसं वाटेल? वक्रतुंड, गणपतीला वक्रतुंड म्हटलेलं आहे त्या गणपतीच्या आरतीमध्ये, वक्रतुंड. आणि त्याचे ते श्लोक पण आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. म्हणजे या गोष्टी आपण लक्षात घ्यावं. तर गणपतीच नाही तर ज्या वेगवेगळ्या प्रमुख देवदेवता तुम्हाला दिसतात त्या सर्व बुद्धिझम मधूनच ब्राह्मणांनी चोरलेल्या आहेत. आणि त्याला मोगल काळामध्ये पुराणं वगैरे लिहून, वेद वगैरे लिहून त्याला त्यांनी त्याचं ब्राह्मणीकरण करून त्याला समाजामध्ये आपल्यासमोर ठेवलेलं आहे, आपल्याला गंडवण्यासाठी. मग आता आपलं नेमकं काय भूमिका असली पाहिजे? गणपती जर बुद्धच आहे तर मग गणपती पूजा करायची का? पूजा करायची नाही. बुद्धाने कधीही स्वतःची पूजा करायला सांगितलेलं नाही. बाबासाहेबांनी सुद्धा ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, पूजा करायची नाही, महामानवांचे विचार घ्यायचे. बुद्धाने सांगितलेलं आहे की स्वतःची तर्क विवेक बुद्धीचा वापर करा. बुद्धाने सांगितलंय की माझी जर एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल तर ती गोष्टही तुम्ही स्वीकारू नका. मूर्तीपूजेला तर बुद्धाने विरोधच केला होता, पण बाबासाहेबांनी मूर्तीपूजा स्वीकारली. महायान काय अंशी स्वीकारला? का स्वीकारला? कारण मग असे काही दुर्बोध लोक असतात ना, पहिलीतल्या पोरांसारखे, त्यांना समजत नाही परिवर्तनवाद त्यांच्या डोक्यामध्ये कसा टाकायचा ते कळत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी हा महायान स्वीकारलेला आहे. काही अंशी, पूर्णता नाही. पूजा नाही करायची आहे, विचारांची पूजा करा, विचारांची पूजा बांधा, महामानवांचा विचार घ्या. पूजा पाठ कर्मकांड यामध्ये अडकू नका. आमच्या कोणत्याच महामानवाने आपल्याला कर्मकांडामध्ये अडकवायला सांगितलेलं नाही. शिवाजी महाराजांनी कर्मालाच देव मानलेलं आहे. काम करा, कर्म करा. त्यामुळं हे महामानवाचा खरा विचार जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणती मूल्य प्रस्थापित केली ती आपण अंगीकारली पाहिजे आणि त्याचा स्वीकार करून समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि आपण स्वतःही त्या पद्धतीनं आचरण केलं पाहिजे. एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. काही कमेंट्स आलेले आहेत. लता आवारी यांनी सांगितलंय, अचूक इतिहास सांगायला हिंमत असावी लागते, ती तुम्ही केली, तुम्हाला सप्रेम नमो बुद्धाय. नमो बुद्धाय मॅडम. त्यानंतर संतोष कांबळे म्हणताहेत, खूप छान, सटीक, सुंदर, रियालिटी. धन्यवाद संतोष भाऊ. त्यानंतर संस्कार तांबे सांगतायत, ट्रू, थँक्यू, धन्यवाद. तर
अजूनही तुमच्या काही या संदर्भामध्ये सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या महामानवाचा खरा विचार घेऊन जा. एवढंच या निमित्ताने सांगतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.